शुभ सकाळ. रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली ब्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर हे बघा, पारिजातकला सुद्धा फुलं यायला सुरुवात झाली आहे आणि सकाळचे 7:30 वाजलेत. खूप छान वातावरण झालं आहे, म्हणजे थोडंसं आभाळ पण आलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि गुलाबाच्या ह्या कळ्या आता उमलायला यांना पण सुरुवात झाली आहे. इकडे आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे तापायला चुलीवरती. मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं की गॅसची बचत म्हणून इकडे आम्ही चूल पेटवतोय. पाऊस नाही आहे तर म्हटलं सरपण वाळलेला आहे म्हणून आपण चुलीवरच पाणी तापूया. तरी तर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात, मी आणि क्षितिजेच आंघोळ करायचं बाकी राहिलं, त्यासाठी पाणी तर तापायला ठेवलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. आता तुम्ही म्हणाल 2-2 कुकर ह्याने का बरं लावले असतील आज? तर आमच्याकडे आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी आईला नैवेद्य केला जातो, तर तोच आम्ही आज करत होतो. म्हटलं एका कुकरमध्ये आपण डाळ लावू आणि दुसऱ्या कुकरमध्ये भात लावू, म्हणजे पटपट काम होऊन जातील. भात आणि डाळ शिजती आहे तोपर्यंत म्हटलं कांदे चिरून घ्यावं, म्हणजे आमटीला पण होईल आणि भाजीची पण तयारी होईल. इकडे मी चिरलेला कांदा आणि खोबरं एकत्रच मिक्स भाजायला ठेवलं, कारण डबल पण गॅस कशाला वाया घालवायचा पुन्हा पुन्हा, म्हणून मी ते एकत्रच भाजून त्याचं एकत्रच वाटण केलं. तोपर्यंत आत्यांनी ते पीठ मळून घेतलं होतं पोळ्यांसाठी. इकडे मी चिरलेल्या कांद्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा, वाटलेली कोथिंबीर, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होते का की आम्ही कोथिंबीर नेहमी वाटून ठेवतो. ओवा जिरी टाकून घेतलं, थोडीशी हळद देखील टाकली. तर त्याच्यामध्ये काही पीठ बसलं नाही म्हणून परत ह्या छोट्या कटोरीमध्ये मी, म्हणजे छोटी स्टीलची पाटी आहे त्याच्यामध्ये मी भज्याचं पीठ काढून घेतलं. तोपर्यंत इकडे तेल तापायला ठेवलं होतं. आता म्हणाल पुन्हा हिने कुकर दुसऱ्या गॅसवरती का ठेवला, तर डाळ थोडीशी कच्ची राहिली होती म्हणून आणखी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. आणि मी आता पापड आणि कुरडई तळून घेतलं होतं, ते मी शूट काही घेतलं नाही. इकडे डाळ चांगली शिजली होती, म्हटलं आपण परतून घेऊया. गूळ घालून डाळ परतून घेतली, तर शूट घेत होती, पण गॅस चालू असल्यामुळे त्या डाळीमधून वाफा निघत होत्या. आणि मग बघा छान मस्त असं पुरण आत्यांनी वाटून घेतलं. त्या पुरण वाटतायत, म्हटलं चला आपण बघू किती छान झाले का कसं. एकदम सॉफ्ट डाळ छान शिजली होती, त्याच्यामुळे पुरण देखील छान झालं होतं. पुरण कसं झालं आहे ते पाहिलं आणि इकडे मी आमटी शिजायला टाकली. छान मस्तपैकी कटाची आमटी बनवली. तुमच्याकडे आमटीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे भजे तळायला घेतली, कारण लवकर जायचं होतं. आभाळ पण बाहेर खूप आलं होतं आणि पटपट मला भजी करायची होती. आता भजी आम्हा सगळ्यांना खूप आवडतात म्हणून मी जास्त केली होती. आता तुम्ही म्हणाल हे पातेल्यामध्ये पाणी कशाला घेतले? भजी सोडल्यावर मी हात पातेल्यामध्ये लगेच धुवून काढते, जेणेकरून जो आपला झारा आहे तो खराब होत नाही आणि मग भांडे घासताना पण जास्त वेळ लागत नाही. म्हणून नेहमी भजी करायला घेतले की एका पातेल्यामध्ये हात धुवायला पाणी नेहमीच घेत असते. इकडे छान अशी भजी तयार झाली आणि एक घाणा तळून बाजूला ठेवला होता, तर क्षितिज माझ्या शेजारी बसून भजे खात होता. इकडे मस्त छान कटाची आमटी तयार झाली होती. आता नंबर आला तो म्हणजे पुरणपोळीचा. नैवेद्य वगैरे मस्त करून घेतले. इकडे पुरणपोळ्या करून घेत होती. आता आम्ही तर काय दोघीच आहोत घरी, दोघीच खातो. माझे आहो तर काय पुरणपोळी खात नाहीत. आता मी पुरणपोळी तर व्यवस्थित लाटली, पण ती काय मला चांगली बनवता आली नाही, कारण भरपूर दिवसानंतर मी बनवली. ती थोडीशी फाटली. म्हणजे नंतर मग आम्ही गावामध्ये गेलो, लक्ष्मी आईला दर्शन वगैरे घेतलं. त्या काकूंना विचारलं व्हिडिओ काढला तर चालेल का? त्या बोलल्या हो काढ. मग इकडे देवीचं थोडंसं शूट घेतलं, नैवेद्य वगैरे ठेवला, प्रसाद नारळ फोडला, अगरबत्ती वगैरे लावली, दिव्यामध्ये तेल ओतलं, नारळाने ओटी भरली देवीची आणि आशीर्वाद देखील घेतला. नंतर शेजारीच तिथे खंडोबाचं मंदिर आहे. आम्हाला बाळेचा खंडोबा आहे, म्हटलं तिकडं तर जाणं होत नाही. मग इथे पण खंडोबाला एक नारळ फोडला, दर्शन वगैरे घेतलं. आणि ही एक आणखीन देवी आहे, तिकडे आम्ही गेलो. तिकडे पण सगळे देवींना हळदी कुंकू वगैरे वाहिले, नैवेद्य ठेवले, तिथे पण नारळ फोडला, बघू शकता. आणि जे मला माहीत नाही ही कोणती प्रथा आहे, पण पाठीमागून चालत आलेली आहे. देवीला आज लिंबाचा पाला देखील आम्ही वाहिला. रस्त्याने जाता जाता एक दत्त मंदिर दिसलं, म्हटलं चला गुरुवार आहे, आपण आज दत्ताचं दर्शन घेऊया, म्हणून त्या मंदिरामध्ये थोडा वेळ गेल्यानंतर इकडे आम्ही एडाईला गेलो. म्हणजे
येरमाळ्याची येडाई, आमच्या गावामध्ये आहे एक येडाईचं मंदिर. मग आम्ही तिथं गेलो. देवीला हळदी कुंकू वगैरे वाहिलं, तिथं लिंबाचं पाला थोडंसं वाहिलं, दर्शन वगैरे घेतलं, नारळ फोडला, देवीची ओटी भरली आणि तिथेच बाहेर शेजारी झोका होते एका लिंबाच्या झाडाला. म्हटलं चला झोका खेळूया. खूप दिवसापूर्वी झोका खेळली होती. मला आठवत पण नाही आहे मी कधी झोका खेळली होती. मागच्या वर्षी खेळली असेल मुलांसोबत आमच्या, म्हणजे जावेच्या मुलांसोबत. थोडासा झोका खेळले आणि नंतर तिथेच महादेवाचं मंदिर आहे. मग महादेवाच्या मंदिरात गेलो. तिथं दर्शन वगैरे घेतलं. म्हटलं चला थोडंसं शूट घेऊया. इकडे बघा, हा आहे नंदी. खूप सुंदर मंदिर आहे आणि मी या मंदिरामध्ये येडाईला गेली का नेहमी जाते. मला खूप मंदिर आवडते हे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.